नमस्कार. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटची स्पेसिफिकली जी लेजिस्लेशन ब्रांच आहे, या ब्रांचने गेल्या 2 महिन्यात एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबविला जो खास करून लॉ स्टुडंट्ससाठी होता. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की या इंटर्नशिप किंवा मेंटरशिप प्रोग्राममध्ये सहभागी होता आले. आता या इंटर्नशिपसाठी ऍप्लिकेशन कसे करायचे, तिथे गेल्यावर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड असतं किंवा तुम्ही स्वतः या प्रोग्राम थ्रू काय एक्सपेक्टेशन्स ठेवावेत, हे सर्व सांगण्याचा प्रयत्न आज मी इथे करणार आहे. सर्वप्रथम आपण इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल जाणून घेऊयात. या इंटर्नशिपचा कालावधी 1 जानेवारी टू 9 फेब्रुवारी पर्यंत होता, म्हणजे 6 आठवड्यांचा हा प्रोग्राम होता. टायमिंग सकाळी 11 ते संध्याकाळी 6, कधी मागे पुढे व्हायचं, बट जनरली टायमिंग हाच असायचा. आणि सकाळचा वेळ म्हणजे आम्ही साधारण 9:30-10 पर्यंत मंत्रालयात सगळेजण यायचो आपापल्या सोयीनुसार, आणि 11 वाजता आम्हाला लेक्चर्स असायचे. आता हे लेक्चर्स कोणी प्रोफेसर नाही, पण तिथले ऑफिसर स्वतः आम्हाला द्यायचे. त्यामुळे ते मोनोटोनस नसून जास्त प्रोडक्टिव्ह आणि फ्रुटफुल असायचं, कारण एका डिस्कशनच्या फॉर्ममध्ये ते नेहमी व्हायचं. तर सर्वात पहिले आम्हाला इंट्रोडक्शन ऑफ लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट यावरती लेक्चर दिलं गेलं, जेणेकरून आम्हाला डिपार्टमेंटबद्दल थोडीफार ओळख होईल. कारण ट्रस्ट मी, 5 वर्षाच्या BA-LLB कोर्समध्ये कधीही या डिपार्टमेंटबद्दल इन डिटेल्ड माहिती आपल्याला शिकवली गेली नाहीये, बिकॉज तो सिलेबसचा पार्टच नाहीये. जरी लीगल फील्डमधली ती वन ऑफ द इम्पॉर्टंट डिपार्टमेंट असली तरी त्याबद्दल फारशी चर्चा केली जाते. मग त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ व्हेरियस ब्रांचेस इन दिस डिपार्टमेंट, जसं की A ब्रांच असायची जी ओपिनियन ब्रांच आहे, B ब्रांच ज्यांनी इंटर्नशिप फ्लोट केली दॅट वॉज लेजिस्लेशन, म्हणजे मेनली त्यांचं काम ड्राफ्टिंगमध्ये असायचं. देन इंट्रोडक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह वर्क ऑफ लेजिस्लेशन ब्रांच, वर्क ऑफ मोफुसिल ब्रांच जी M ब्रांच होती, मग E ब्रांच. त्यानंतर सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, स्क्रुटिनी ऑफ लेजिस्लेशन प्रपोजल, एक्झामायनिंग एक्सपिडियन्सी, अशा बऱ्याच टेक्निकल टॉपिक्सवर पण आम्हाला लेक्चर दिलं गेलं. त्यानंतर सेक्रेटरी सर जे होते B ब्रांचचे स्पेसिफिकली, श्री सतीश वाघोले सर, इंटर्नशिप प्रोग्राम ज्यांचा ब्रेन चाइल्ड आहे असंही आपण म्हणू शकतो. त्यांनी जे स्वतः काही लेजिस्लेशन ड्राफ्ट केलेले त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्ही ऑब्झर्व केल्या त्या कॉन्फिडेन्शियल असल्या कारणाने मी पब्लिकली नाही सांगू शकत, बट सरांनी बऱ्याच लेजिस्लेशनच्या मागे जी ब्रेन स्टॉर्मिंग होते, ज्या अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात, आणि मग जे आउटपुट हवंय ते लीगल फ्रेमवर्कमध्ये कसं बसवलं जातं याबद्दलही आम्हाला बरेच इन्साइट्स दिले गेलेले. त्यामुळे थेरॉटिकल नॉलेज जे आपण कॉलेजेसमधून मिळवतो आणि ऍक्च्युअली लीगल फील्डमध्ये जेव्हा आपलं करिअर स्टार्ट होतं, म्हणजे प्रॅक्टिकल लेवलवर तिथे ज्या गोष्टी घडतात, तर या दोन्हीमध्ये जो गॅप असतो या इंटर्नशिपने कुठे ना कुठे जोडला गेला. आता अजून काही इंटरेस्टिंग टॉपिक सांगायचे म्हटलं तर व्हॅलिडेशन ऍक्ट, विच वॉज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक विच वी हॅड फॉर लेक्चर्स. व्हॅलिडेशन ऍक्ट बनवताना इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर काय असतं. आता आपण नेहमी म्हणतो की इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर शॅल बी कन्सिडर्ड, इट शॅल बी गिव्हन द अटमोस्ट इम्पॉर्टन्स. पण मग नक्की ते कुठून फ्लो होतं, त्याच्या मागे रिझन काय असतं, आणि पॉलिटिकल अजेंडा ॲज वी ऑल नो काही ना काही असतोच, बिकॉज आफ्टर ऑल लेजिस्लेचर इज देअर टू प्रमोट इट्स अजेंडा, राईट. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे जवळून बघायला भेटल्या, अनुभवायला भेटल्या. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर ऑफ लेजिस्लेशन, म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या 7th शेड्यूलच्या स्टेट लिस्ट किंवा कॉन्करंट लिस्टमध्ये जर तो सब्जेक्ट असेल तर स्टेट इज कॉम्पिटंट टू एनॅक्ट लॉ ऑन दॅट सब्जेक्ट मॅटर. तर मग या लॉसाठी सबस्टॅन्शियल सब्जेक्ट मॅटर नक्की कोणता आहे, तो कसा ओळखायचा, आणि मग इन्सिडेंटल सब्जेक्ट मॅटर्स, ही सर्व प्रोसेस हे कसं ओळखलं जातं, हे सेक्रेटरी सरांनी आम्हाला अगदी 2-4 एक्झाम्पल्स देऊन, फॉर एक्झाम्पल लोकायुक्त ऍक्ट, आम्हाला पूर्ण प्रोसेस समजावली. त्यानंतर टाइप्स ऑफ बिल्स, पार्ट्स ऑफ ऍक्ट्स, रिपग्नन्सी, तर ह्या सगळ्या टेक्निकलिटीज आम्ही डिस्कस केलेल्या. आणि या इंटर्नशिपसाठी 10 जण सिलेक्ट करतात फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र. असं इनॉग्रल फंक्शनमध्ये सांगितलं गेलेलं की साधारण 600 ऍप्लिकेशन्समधून आम्हा 10 जणांची निवड झालेली. तर अगदी आम्ही कुठलाही प्रश्न विचारला तरी हे सर्व ऑफिसर्स आम्हाला मुद्देसूद उत्तर त्या प्रश्नाचं द्यायचे. आता हे लेक्चर्स झाल्यावर आम्हाला लंच ब्रेक असायचा, आणि त्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम. मेंटरशिप प्रोग्राम ॲज इन आम्हा सर्वांना प्रत्येकी एक केबिन अलॉकेट करून दिलेलं, जॉईंट सेक्रेटरी आणि डेप्युटी सेक्रेटरी, आणि प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही एका ऑफिसरकडे अलॉकेटेड असायचो. तिथे आम्हाला त्यांच्याकडे ज्या ज्या फाईल्स असायच्या त्या सर्व वाचायला संधी मिळायची. वाचून झाल्यावर मग त्या ऑफिसर सोबत आम्ही पर्सनली डिस्कस करायचो की रिस्पेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचं नक्की प्रपोजल काय, त्यांना काय अपेक्षित आहे, आणि मग ते लॉ मध्ये कितपत बसतंय कितपत नाही, हे सगळं डिस्कशन करून मग आम्हाला ती पूर्ण फाईल कळायची. मग काही फाईल्स ज्या अमेंडिंग लेजिस्लेशनच्या असायच्या त्या भरपूर मोठ्या असायच्या, लेंथी असायच्या, पण त्यातलं फक्त जेवढं आत्ता सध्या अमेंडमेंटसाठी आलंय तेवढं जरी वाचलं तरी कळून जायचं की नक्की प्रपोजल काय आहे आणि काय त्याच्यावर ओपिनियन आता असणार आहे. हे लगेच नाही, पण साधारण 2रा आणि 3ऱ्या आठवड्यानंतर आम्हाला खूप पटापट गोष्टी ग्रास्प होत गेल्या. खरं सांगायचं तर माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी पर्सनल लेवलवर इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांसोबत इंटरॅक्ट करत होते. पण
बिलकुलच भीती किंवा अंडर कॉन्फिडंट फील झालं नाही, कारण तिथलं जे वर्क कल्चर होतं, तिथले जे ऑफिसर्स होते, तिथली काम करण्याची पद्धत होती ती अगदी एकदम सुरळीत चालायची. प्रत्येक जण आपापलं काम तितक्याच डेडिकेशननी करायचं आणि त्यामुळे आम्हालाही उत्साह यायचा, काही ना काही शिकत राहायचं. आम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगायचे, वेगवेगळ्या गोष्टी वाचून यायला सांगायचे, तिथे असलेल्या जजमेंट्स, ज्या जजमेंट्सच्या बेसिसवर मग ते ओपिनियन द्यावं लागणार आहे अशा जजमेंट्स आम्हाला सांगायचे. आणि त्यासोबतच डिपार्टमेंटच्या टेक्निकॅलिटीज, म्हणजे ह्या फाईलचं नाव काय, मग ही फाईल इथून पुढे गेल्यावर त्याचं काय होणार, त्यानंतर गव्हर्नर्स असेंट जो येतो ओरिजिनल, आणि मग ते लॉ नंतर मग पब्लिश होतो गव्हर्नमेंट प्रेसकडे जाऊन. तर ह्या सगळ्या टेक्निकॅलिटीज आम्हाला नुसतं सांगितल्याच नाही, पण दाखवल्या पण गेल्या. लाईक ओरिजिनल पार्चमेंट पेपर जो असतो, ज्यावर असेंट आलेला असतो आणि तो प्रिझर्व्ह केला जातो इन ऑर्डर टू हॅव अ प्रूफ. हा एनॅक्ट झालेला लॉ जो आहे त्याला गव्हर्नर्स असेंट मिळालेला आहे. दॅट इज वाय इट इज पब्लिश्ड हिअर. तिसरा पार्ट या इंटर्नशिपचा होता प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस. साधारण 5व्या आठवड्यामध्ये आम्हाला या एक्सरसाइजेस दिलेल्या, ज्यामध्ये अमेंडिंग नोटिफिकेशन्स होते, अमेंडिंग लेजिस्लेशन, आणि मग ते चेक करून डेप्युटी सेक्रेटरी जे होते त्यांनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं. त्यानंतर शेवटचा भाग येतो तो म्हणजे फील्ड व्हिजिट्स, जो ऑफकोर्स सगळ्या स्टुडंटसाठी एकदम इंटरेस्टिंग भाग असतो. तर आमच्या 3 ठिकाणी व्हिजिट झालेल्या. सर्वप्रथम राजभवन, गव्हर्नर्स हाऊस, सेकंडली गव्हर्नमेंट प्रेस, आणि थर्डली विधान मंडळ. मी काही क्लिप्स इथे अटॅच करते ज्यावरून तुम्हाला आयडिया येईल की नक्की फील्ड व्हिजिट्समध्ये आम्हाला काय एक्सपोजर मिळालं. शेवटच्या आठवड्यामध्ये वी ऑल्सो हॅड अन अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन अ ग्रुप डिस्कशन. ते ग्रुप डिस्कशन UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड या टॉपिकवर होतं. त्यानंतर आम्हाला इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन्स करायचे होते वेगवेगळ्या टॉपिकवर. मी स्वतः ज्युडिशरीमध्ये जे सध्या रिफॉर्म्स गरजेचे आहेत त्याबद्दल बोललेले, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे रिपोर्ट या पूर्ण इंटर्नशिप प्रोग्रामचा आम्हाला सबमिट करायचा होता, ज्यामध्ये आम्ही लर्निंग आउटकम्स मेन्शन केलेले. त्यानंतर सजेशन्स किंवा चॅलेंजेस फेस कोणी केले असतील तर ते अगदी त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलेलं की ऑनेस्ट ओपिनियन द्या, जेणेकरून पुढच्या बॅचेस असतील तेव्हा आम्हाला त्या गोष्टी सुधारवता येतील. त्यामुळे हा त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पण नक्कीच सांगण्यासारखा आहे. आता मेन गोष्ट ती सांगायची आहे ती म्हणजे ऍप्लिकेशन प्रोसेस. आता माझी जी इंटर्नशिप झाली त्यासाठी फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये आम्हाला ऍप्लिकेशन सबमिट करायचं होतं, आणि त्यामध्ये एक शॉर्ट SOP होता आणि देन अकॅडमिक डिटेल्स. नेक्स्ट बॅचसाठी ऍप्लिकेशन मे बी डिफरंट असेल, बिकॉज त्यांनी जसं GR काढतील त्यानुसार त्यामध्ये जे ऍप्लिकेशन दिलं गेलं असेल अटॅच तसं तुम्हाला ते फिल करायचं असेल. प्रत्येक कॉलेजकडून ते 2 ऍप्लिकेशन अलाउ करतात, त्यामुळे यू विल हॅव टू कॉन्टॅक्ट टू युअर प्लेसमेंट ऑफिसर. कॉलेज थ्रूच ते ऍप्लिकेशन सेंड करता येतं, आणि सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला त्यांचा कॉलही येतो आणि ईमेलही येतो, ज्याचं तुम्हाला अजून एकदा कन्फर्मेशन करायचं असतं, आणि देन यू वुड बी सिलेक्टेड फायनली. आणि फक्त इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलाय तर तो संपवायचा म्हणून नाही, तर ऍक्च्युली स्टुडंट्सला काहीतरी बेनिफिट झालं पाहिजे. म्हणजे ते इथे त्यांचा 6 आठवड्याचा कालावधी स्पेंड करतायत, तर काहीतरी त्यांनी घेऊन जायला हवं, त्यांना भविष्यामध्ये याचा यूज व्हायला हवा. या माइंडसेटने सर्वच ऑफिसर्सने आम्हाला त्या इंटर्नशिप प्रोग्राम थ्रू गाईड केलं. अँड दॅट इज वाय एक्सटेंड heartfelt gratitude to Government of Maharashtra, DCM Devendra Fadnavis sir, then Secretary of Legislation Branch Shri Satish Waghole sir, and all the other esteemed officers and my college and my parents for being very supportive. आणि शेवटी मी माझ्या सोबत जे इंटर्न्स होते त्यांच्याबद्दलही काही बोलू इच्छिते, आणि मी या व्हिडिओद्वारे तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हा सर्वांमध्ये काही ना काही नाविन्य होतं. प्रत्येक जणाकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. डिसिप्लिन झालं किंवा कॉन्सन्ट्रेशन, किंवा एखाद्या गोष्टी मागे आपण किती एफर्ट्स दिले पाहिजे ती बेस्ट करण्यासाठी. आणि ऑनेस्टली मी तर म्हणेन की हे सर्व नसते तर मी हा प्रोग्राम जितका एन्जॉय केला, जितकं यातून शिकले, तितका करू शकले नसते. आणि त्यामुळे आय एम ऑल्सो थँकफुल टू यू ऑल फॉर बिंग देअर विथ मी, फॉर बिंग सपोर्टिव्ह थ्रू आउट दी जर्नी ऑफ इंटर्नशिप. अँड आय होप की तुम्हाला या इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल बरीचशी माहिती मिळाली असावी. अजूनही तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता, आणि ऍप्लिकेशन करताना काही मदत लागली तर नक्कीच आय वुड बी हॅपी टू हेल्प यू ऑल. कमेंट सेक्शनमध्ये ईमेल ID द्वारे किंवा टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.